माझा महाराष्ट्र आणि माझं विजन 2016. माझं विजन या विषयावर सकाळपासून झालेले ज्याने विचार मांडले त्यातील मुख्यमंत्र्यांचे म्हणणं, विचार, मनोगत मी ऐकलं आणि आज तरी महाराष्ट्राचं विजन त्यांच्या हातात असल्यामुळे त्यांनी जे मुद्दे हाताळले, बोलले त्याची दखल घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. सुरुवातीलाच ते म्हणाले माझ्याजवळ यायला हेल्मेट घालायची आवश्यकता नाही. हा विषय सांगावा का लागतो यातच अपयश आहे असं मला वाटतं. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था जे प्रकार घडतायत, खून, दरोडे, मारामारी, महिलांवर अत्याचार, बलात्कार, यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा दर्जा समजतो आणि सध्या बीजेपी मध्ये प्रवेश ज्या गुंडांचे होत आहेत ते पाहिल्यानंतर थोड्या दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेल्यावर चिरकत घालून जावं लागेल असंच मला वाटतंय. असोत अनेक विषय म्हणताना त्यांनी महाराष्ट्र 3 वर्षात अग्रेसर राज्य आज आहे आणि ते पुढे असेल असंही वाक्य म्हणाले. त्यांनी शेतकऱ्यांबद्दल बोलले, दुष्काळी परिस्थितीबद्दल बोलले. दुष्काळी परिस्थिती उत्तम हाताळली त्यांच्या सरकारने असंही ते म्हणाले. मला त्याबद्दल बोलायचं आहे. दुष्काळी परिस्थिती आणि या दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्याचं काम या राज्य सरकारने केलं असं मला वाटत नाही. त्याने एकूणच किती खर्च केला, शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं, शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न पूर्वी एवढंच ठेवलं का वाढवलं, पिकवलेल्या पिकाला भाव वाढून दिला का दिलाच नाही का त्याची 50% रक्कम मिळते. जेव्हा शेती हातातून जाते तेव्हा जोडधंदे लिहिले जातात, दूध, शेळी, मेंढी, पोल्ट्री वगैरे असे विषय, त्याला प्राधान्य दिलं का, त्याला खर्च केलं का, असे अनेक विषय आहेत. यामध्ये सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. फक्त त्यांनी शाश्वत विकास व्याख्या सांगावी. शाश्वत विकास म्हणजे काय? जनता सुखी समाधानी आहे का? शाश्वत विकास झाली का? जलशिवार योजना कोणाची? सरकार किती पैसे देते? नाही, जनतेच्या पैशातून जलशिवार. आणि त्यांनी सांगितलं आम्ही आता पुढच्या 20,000 प्रकल्प करणार. आता किती केले? 5,000 आणि पुढे 20,000पर्यंत झालं. यात त्यांचं काही श्रेय नाही. आणि आजही जे आहेत प्रकल्प झालेत, लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. भ्रष्टाचाराच्या आहे, पाणी साठत नाही, अनेक आहेत. पण त्या मुद्द्यावर मी वेळ घेत नाही. जलशिवारमध्येही यशस्वी झाले नाही. मग हे पाटबंधाऱ्याबद्दल का नाही सांगितले? इथे राज्याचा पैसा असतो, सांगावं. एवढी सिंचनाखाली जमीन आणली, शेतकऱ्यांचं एवढं उत्पन्न वाढलं, शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढलं, एवढी पिकं काढली, पिकांना हा भाव मिळाला, याबद्दल काय बोलले का? शाश्वत उत्तर, विश्वास वाढेल असं उत्तर त्यांच्यात नव्हतं. डिजिटल महाराष्ट्र, गावोगाव डिजिटल केली जाते. शहरं जशी होत आहेत तशी ग्रामीण भाग केला पाहिजे, गाव, असं वाक्य होतं. कोणाचे पैसे? गाव सहभागातून डिजिटल. तुमच्या नाही, तुमचा पैसा नाही आहे सरकारचा. पण ते केल्याने दुष्काळात परिस्थितीत आत्महत्या मागच्या 6 महिन्यात 1300 झाल्या. थांबल्या का? तुमच्या उपाययोजनेत जलशिवारने 1300 आत्महत्या का नाही थांबल्या? आत्महत्येचं प्रमाण कमी झालं का? नाही झालं. याचाच अर्थ माननीय मुख्यमंत्र्यांनी मनोगत व्यक्त करताना राज्याचं वास्तववादी चित्र त्यांनी समोर ठेवायला पाहिजे. निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली त्याप्रमाणे आता आश्वासनं त्यांना देता येणार नाही की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्याला जबाबदारी आणि कर्तव्य असतं आणि त्यांना
एक विशिष्ट दर्जा असतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री. बोलेन ते सत्य बोला पाहिजे, प्रामाणिक बोलायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी जे माहिती दिली, काही जी आकडेवारी काही प्रमाणात मुंबई नागपूर रस्ता हायवे सुरुवातीला जाहीर केला 30,000 कोटी खर्च करून मुंबई ते आम्ही नागपूर हायवे बनवणार. का बुलेट ट्रेन बनवली नाही? जास्त उपयोगात लोकांना, प्रवाशांना, नागरिकांना आणि विदर्भ विकासाला मोठी संधी मिळाली ते नाही. बरं जाऊ दे. हायवे प्रत्येक वर्षाला 5,000 कोटी देऊ. 2 वर्ष झाली, 1 रुपया दिला नाही, 1 इंचही काय काम झालं नाही. अजून जमिनी ताब्यात आली नाही. 2 वर्ष, 3 वर्षात होऊ शकणार आहे का? मुख्यमंत्री झालं, गेली 25-30 वर्ष लोकप्रतिनिधी आहे. कोणताही हायवे करायला प्लॅनिंगला कमीत कमी पहिली 5 वर्ष आणि 3 वर्ष पुढची ऍक्च्युअली रस्ता करायला जातात. 8 वर्षाशिवाय हायवे होत नाही. प्लॅनिंगला केंद्र सरकारला किमान 5 वर्ष लागतात. असं असताना हायवेचंही ते बोगस. अनेक गोष्टी विकायचे, रस्ते, मुंबईचा मेट्रो. मुंबई मेट्रो का एका दिवसात 2 वर्षात प्लॅनिंग नाही होत. पूर्वीपासून 4-5 वर्षापासून प्लॅनिंग होतं. तेव्हा कुठे मेट्रोची ती गाडी सुरू व्हायला सुरुवात होते. त्यामुळे त्यांनी सुरू केलं नाही. पूर्वीच्या सरकारने अनेक केलेल्या योजना त्यांनी इथे उल्लेख केला. फक्त योजनेचं नाव बदल. हगनमुक्त योजना किती जुनी योजना आहे. प्रत्येक योजना जुन्याचं नाव बदललं आणि इथे सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं यश कोणाचं आहे हे सांगायला मात्र विसरले. बांधवांनो, आम्ही अमुक करू तमुक करू या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मी त्यांच्याच्या पलीकडे जाऊन थोडा राज्याचा बजेटवर मी येतोय. त्यांच्या हातात काय आहे हो मुख्यमंत्र्यांच्या? त्याने आपलं बजेट पाहून आले का इथे बोलायला? 16 आणि 17चा बजेट 3,600 कोटी महसुली तूट आहे. 35,000 राजकोषीय तूट आहे राज्यात. राज्याचा प्लॅन फक्त 57,000 कोटीचा. गेल्या वर्षी जवळपास 40% कट लावला, म्हणजे 56,000 पण खर्च होणार नाही यावर्षी. त्यातही काही कट येईल. आणि मग जी कामं सांगितली हायवे पासून सगळी, त्यांना पैसा कुठून आणणार? कुठून आणणार? 35,000 कोटीची राजकोषीय तूट आहे. आणि उद्या जीएसटी आला तर ही तूट वाढणार, 50,000 कोटीपर्यंत जाणार. अहो मुख्यमंत्री महोदय, रिसोर्सेस सांगा, तुम्हाला तुमच्या हातात पैसा किती आहे? आणि विकास करायला, महाराष्ट्र घडवायला, महाराष्ट्र विजन, महाराष्ट्रामध्ये जी प्रगती करायला रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार द्यायला पैसे आहेत का तुमच्याकडे? आधी खिशात न बघता नुसतं बोलत जाणं हे बेजबाबदारपणा म्हणतात. आश्रमशाळेच्या मुलांना इंग्लिश शाळेच्या मध्ये आम्ही पृथ्वीराज सर मुख्यमंत्र्यांना आम्ही ते 2,500 विद्यार्थ्यांना चालू केलं होतं. आता 25,000 करणार. 25,000 करणार. प्रयत्न केले असतील, कुठे केले सांगितलं का? काही नाही. जसं अच्छे दिन आने वाले, महंगाई आने वाले, त्याच भाषेत आजही मुख्यमंत्री उद्गार चिन्हामध्ये बोलतात. फुल स्टॉप मध्ये का नाही बोलत? चला आम्ही अमुक यासाठी आज तरतूद एवढी केली आहे, हे काम पूर्ण होईल, याचा परिणाम असा होईल. अहो शेतकऱ्यांना हेच मुख्यमंत्री म्हणत होते. ज्या वेळेला विरोधी पक्षात होते त्या समोरून बोलत होते की सोयाबीनला 6,000 मिळाले पाहिजे. आज 3,000 नाही मिळत. कापसाला मग 5,000 मिळाले पाहिजे. 2400च्या पुढे जात नाही. मग तुम्ही बोललात, आज का नाही पूर्ण करू शकत? मागे जे बोललात विरोधी पक्षात, तसा कारभार आता हातात सत्ता असताना का करत नाही? लोकांनी विश्वास का ठेवावा? विजन तुम्ही सांगितल्यानंतर, तुमचं स्वप्न पुढचं सांगितल्यानंतर ते पूर्ण करायला रिसोर्सेस, पैसे कसे आणणार हे सांगावं. काही प्रकल्प घेतायत कर्ज काढून जपानकडून, रिलायन्सला मध्ये घालतायत. मुंबई रिलायन्स कंपनी मेट्रो
आपल्याला अनेक लोकांना माहित असेल, आपल्या लोक जपानचे पैसे 2% रिलायन्स सारखी कंपनी उचलते आणि इथे आपल्या देशात 9% देतात. 50 वर्षानंतर आणि सगळे पैसे त्यांच्या करन्सी यांनी जपानच्या करन्सी प्रमाणे परत करायचे. त्यावेळेला रुपयाने किती मार खाल्लेला असेल, अमूल्यन किती झालेला असेल, डॉलर किती स्ट्रॉंग झालेला असेल, काही आहे. म्हणजे या देशावर कर्ज किती पटीने वाढणार याचा अंदाज न घेता फक्त आम्ही हे करणार, रस्ते करू, रेल्वेसाठी अमुक करू, आणि त्याचबरोबर देश आज महाराष्ट्रावर 3,56,000 कोटीचं कर्ज आहे. वर्षाला 20,000 रुपये व्याज देतो आपण. राज्याचा प्लॅन 56,000 कोटी आणि राज्याचं व्याज जातं कर्जाचं 20,000 कोटी. हे आपली आर्थिक स्थिती. आणि मुख्यमंत्री या आर्थिक स्थितीवर काय बोलले नाही. आश्रमशाळेचा उल्लेख केला. वृत्तपत्रात अनेक ठिकाणी आश्रमशाळेत शालेय पोषण आहार मिळत नाही, अनेक गोष्टी मिळत नाही. मी डिजिटल बद्दल आजच्याच वृत्तपत्रात आलंय, मुंबई ह्या लोकसत्तामध्ये मुद्दाम वाचून दाखवतो. मुख्यमंत्री काय बोलतात. आजचे वृत्तपत्र तरी वाचून किंवा सेक्रेटरी ब्रीफिंग तरी द्यायला पाहिजे होतं. राज्यातील भाजप शिवसेना सरकारला 2 वर्ष पूर्ण होत. भाजप शिवसेना नाही, भाजप शिवसेनेचं अस्तित्वच नाही हो. सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असताना डिजिटल महाराष्ट्र आणि ई गव्हर्नन्स कोट्यावधी रुपये खर्च करून जाहिरातीबाजी केली जात आहे. मात्र शासनाच्या 43 तंत्रनिकेतन विद्यालयाच्या प्राचार्याकडून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संगणकाचा वारंवार मागणी केली जात असताना गेले 2 वर्षात संगणकाची खरेदी करण्यात आली नसल्याचे धक्कादायक बाब आहे. आजच आहे. केवढं बोलले हो डिजिटलवर. जर वृत्तपत्र वाचा ना म्हणा. अरे 2 वर्ष एक संगणक दिला नाही, कॉम्प्युटर दिला नाही. पुढचं वाक्य, गतिमान सरकारच्या गप्पा मारणाऱ्या उच्च तंत्रशिक्षण विभागाचा भोगळ कारभार सातत्याने उघडकीस येत असून अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कालबाह्य झालेल्या संगणकावर प्रशिक्षण केल्यानंतर उद्या नोकरी उद्योगात ते कोणते कौशल्य विकास दाखवणार असा सवाल काही प्राचार्यांनी केला. आणि 43 तंत्रनिकेतन विद्यालयाच्या प्राचार्यांकडून तंत्र शिक्षण सचिवालयाकडे संगणकाची मागणी करण्यात येत आहे. पण गेली 2 वर्ष सातत्याने संगणकाची खरेदीची प्रस्ताव पण येत असून उच्च तंत्रशिक्षण मंत्रालयातून त्याला हिरवा कंदील दाखवण्यात येत नाही. आजच आहे. बोलाची बोलीभाषा, डिजिटलचे काम सुरूच झाले नाही. हे महाराष्ट्र टाइम्स आजच आहे. आणि यामुळे मुख्यमंत्री जे बोलतात जबाबदारीने बोलायला. त्यांची अनेक भाषणं विधानसभेत मी पाहिली, त्यानंतर मी त्यांना भेटलोय. महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळातली आणि विधिमंडळाच्या बाहेरची केलेली भाषणं मी वाचली. मी मुख्यमंत्री झालो मुद्दाम यशवंतराव चव्हाणांनी अधिकाऱ्यांसमोर केलेली भाषणं, विविध क्षेत्रात विविध विषयावर केलेली भाषणं आणि विधानसभा विधान परिषद केली भाषणं मी वाचली. त्यांची शैली बोलताना विधानसभेत पुराव्यानिशी वास्तववादी चित्र बोललं पाहिजे, पण हे नाही. जसं जाहीर सभेत बोलतात, निवडणुकीला बोलतात, तीच भाषा. आज विजन महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र या राज्यातील प्रथम क्रमांक आहे. प्रथम क्रमांक राहायला पाहिजे. यासाठी मी काय करणार आहे मुख्यमंत्री सांगायला पाहिजे. वि.स. खांडेकर म्हणतात, मोठं होणं सोपं पण मोठेपण टिकवणं कठीण. महाराष्ट्र मोठा आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी एक प्रगत राज्य केलं, पण प्रगत शब्द याचं सातत्य टिकवण्याचं काम देवेंद्र फडणवीस कसं करतायत हा संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. महाराष्ट्र पाहतो. कायदा सुव्यवस्था बोजवारा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मेक इन इंडिया 8 लाख कोटीचे गुंतवणूक होणार. अहो 10% पण कालच्याच लोकसत्ता 10% पण मेक इन इंडियाची गुंतवणुकीपैकी रक्कम आली नाही. एकही अजून प्रकल्प लागला नाही.
अफोर्डेबल हाऊसिंग 2 लाख कोटीची गुंतवणूक होणार होती. साध्या परवानगी दिल्या नाही तरी मुख्यमंत्री विधानसभेत सांगितलं. मी त्यांना सांगतोय हे 2 लाख कोटी त्याच्यात इन्क्लूड करू नका, समाविष्ट करू नका, हक्कभंग होईल. गप्प बसले. खोटी माहिती सभागृहाला देणं, सभागृहाच्या बाहेर देणं हक्कभंग. कुठे मेक इन इंडियाचा फरक? उद्योगधंद्यात कुठे आहोत आपण? 5 कोटी लोकांना नोकऱ्या देशात देणार. मुंबईत बेकारी वाढते आहे, कारखाने बंद होत आहेत. कामगारांबद्दल काय बोलले? बेकारी वाढते. आज तुम्हाला मी सांगेन, महाराष्ट्रात स्थूल उत्पन्नाची वाढ 13.8 होती. आमची सत्ता होती तेव्हा. 13 आणि 14ला जी ग्रोथ होती 13.8 होती. गेल्या वर्षी 15 आणि 16ला यांची 8.8. तरीही त्यांनी डेअरिंग किती बघा, किती फसवणूक. अर्थमंत्र्यांचं कौशल्य म्हणायचं का मुख्य माहित नाही. मागच्या वर्षी 8.8 ही जीडीपीची ग्रोथ, या 16 आणि 17ला 21% अपेक्षित केली. 21%. कसं काय शक्य हो? शेतकरी दुष्काळात आहे. दुष्काळ 3 वर्ष आहे. या वर्षी दुष्काळ आहे. शेतीमधील जे काही स्थूल उत्पन्नाचा वाटा आहे -3 आहे. 3 पेक्षा कमी आहे. तो 5 दाखवला आणि एकूणच उत्पन्न 21%नी वाढ. किती बनवाबनी शक्य तरी आहे का? आतापर्यंत महाराष्ट्र 9च्या पुढे कधीच गेला नाही, पण याने 21 दाखवलं. आणि कसं काय विकास? स्वप्नातील बनवा. त्यांचं स्वप्न न झोपता जागेपणाचं स्वप्न असेल. आणि म्हणून असं आहे जे सांगतात की माझा प्रगत असेल, अमुक असेल, तमुक. मी सांगतो 5 वर्षानंतर हा महाराष्ट्र किमान बीजेपीच्या राजवटीत 10 वर्ष मागे गेला असेल, अधोगतीकडे गेला असेल. हे चित्र आज दिसत आहे. यांचं राज्य चालवण्याची पद्धत जनतेसाठी दिसत नाही. सत्तेत कोण आहे? सत्तेमध्ये भाजप आहे, RSS आहे आणि शिवसेना आहे. आदेश कोण देतं? सरकार. कोणत्या विषयी अंमलबजावणी सांगणारे कोण आहेत? RSS आहेत. हे नावाला बसले आहेत. सत्तेवर येतात. जातीचं राजकारण कोणी केलं? यांनी केलं. पोस्टिंग कशा बदलल्या? मुख्यमंत्री कार्यालयात कोण आले? मोठमोठ्या या पोस्टिंग झाल्या. कोणाच्या झाल्या? महाराष्ट्राच्या कुठल्या मुख्यमंत्र्यांनी धर्माचं आणि राजकारण कधी केलं नाही. हे करतायत. हे टिकत नाही महाराष्ट्रात. सत्तेमध्ये जात पात धर्म असता कामा नये, समान न्याय असला पाहिजे, जनतेला द्यायला पाहिजे. असं असलं तरच ते टिकणार. आणि म्हणून आले सत्तेवर जातीचं धर्माचं राजकारण. धर्माचं राजकारण. काल परवाच मी एक त्यांच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतली. मुख्यमंत्र्यांनी कधीही दिशाभूल कोणाची जनतेची करू नये. शपथ घेतो आपण. मराठा आरक्षणामध्ये कोर्टात सांगण्यात आलं 13 ऑक्टोबरला की राज्य सरकारने वेळ मागितल्यामुळे 7 डिसेंबर तारीख दिली. आम्हाला अधिकचे मुद्दे याच्या ॲफिडेव्हिटमध्ये घालायचे आहेत. आणि म्हणून दिवाळीनंतरची तारीख ॲडव्होकेट जनरलने मागितली. आणि म्हणून मुख्यमंत्री त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगतात मी वेळ मागितला नाही, सरकारने वेळ मागितला नाही. अरे ॲडव्होकेट जनरल म्हणजे सरकार म्हणजेच मुख्यमंत्री. मागितला ना तरी नाही म्हणतात. असं नाहीच. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राबद्दल जे काही त्यांनी सांगितलं ती बाब ती मेट्रोबद्दल असो, प्रगती होईल. काही मुद्दे जुनं सरकार करतं ते कॅरी फॉरवर्ड करावे लागतात. सरकार तेच असतं, त्यात पक्ष येतात बदलतात. सत्ता परिवर्तन म्हणजे दुसऱ्या पक्षांचं सरकार येतं. पण हे राज्य अन्य राज्य आहे. त्यांनी सांगितलं छोटी राज्य पुढे गेली. छोटी राज्य का पुढे गेली? पूर्वी महाराष्ट्र 1 क्रमांकावर होता. उद्योग धंद्यात सर्वात. स्वतःच कबूल करा. छोटी राज्य पुढे का जाऊ दिलीत? गुंतवणुकीकडे का लक्ष नाहीये? इन्फ्रास्ट्रक्चरकडे का लक्ष नाहीये? विजेचे दर, उद्योगांना
बाजूच्या राज्यांपेक्षा कमी 1 रुपयाने ते ठेवायला पाहिजे, हा प्रयत्न करत नाही. उद्योगासाठी योग्य इन्फ्रास्ट्रक्चर आणि वातावरण तयार केल्याशिवाय कसं होईल. जाता जाता एकच मुद्दा हाताळतो. स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते देवेंद्र फडणवीस आहेत. खरं म्हणजे महाराष्ट्र विजन ची अपेक्षा त्यांच्याकडून ठेवता कामा नये या मताचा मी. त्यांना आज पण विदर्भ म्हणजे महाराष्ट्र तोडायचा आहे आणि स्वतः वेगळा विदर्भ करायचा. त्यांच्या हातात महाराष्ट्र आहे. मग विदर्भाला काय न्याय दिला. विदर्भाच्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवलं का. इन्फ्रास्ट्रक्चरला दर्जेदार केलं का त्यांनी. शेतकऱ्याला पाणी दिलं का. बेकारांना नोकऱ्या दिल्या का. आत्महत्या थांबवल्या का. कुपोषित बाल मेळघाटला कुपोषित होणारी संख्या कमी केली का. दारिद्र्यरेषेखालची संख्या कमी केली का विदर्भातली. या मुख्यमंत्री खरं म्हणजे समोर तुम्ही बोलायला पाहिजे. मी आलो असतो. याला उत्तर द्या म्हणा. यातलं काय केलं विदर्भातलं कमी. अमरावतीचं मी इंडस्ट्री मिनिस्टर ती टेक्सटाईल ना मी सुरू केली. आता तुमच्या वेळेला भरलेचे 5-6 कारखाने आले असतील पण सुरू मी केली. 21 मी केलं तिथलं. एक तरी ज्याने केलं ना त्याला श्रेय देणं खरं म्हणजे माणुसकीचा एक धर्म आहे. खरं बोलणं पण हा माणुसकीचा धर्म आहे. पण सगळं श्रेय आपण काही न करता घेणं जनता सुज्ञ आहे हो महाराष्ट्रातली. आणि म्हणून त्यांनी जे सांगितलं आणि अपेक्षा व्यक्त केल्या मला असं वाटतं माझा महाराष्ट्र प्रगत व्हावा, सुखी व्हावा, समाधानी व्हावा. इथे आमची बालकं जन्मजात किती हजारो बालकं गेलेले आहेत या 2 वर्षात. थांबवावं. जन्माला आलं मूल ते वाढावं, मोठं व्हावं, नागरिक आदर्श नागरिक बनावं. या दृष्टीने उपाययोजना आरोग्याची जा. कुठल्याही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये जा. 1 किलोमीटर अगोदर वास येतो कळतं इथे हॉस्पिटल आहे सरकारचं. दुर्दशा झाली आरोग्याची, कायदा सुव्यवस्थेची. 2 वर्षात राज्य अस्थिर केलं यांनी. अस्थिर बेजबाबदार बोलणं. मंत्री काही बोलतात तोंडाला येईल ते. आता मी प्रत्येकाचं सांगत नाही, मी लिस्टच बनवलंय. 14 मंत्री भ्रष्टाचार काही वाक्य काढलं नाही. क्लीन चिट देऊन मोकळे होतात. काँग्रेसच्या वेळेला हा भ्रष्ट तो भ्रष्ट भ्रष्टाचारच दिसत होता आणि स्वतः भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. कोर्टाने सांगितलंय, कोर्टाने कारवाई केली आहे, अटक केलेली आहे, तरी पण यांच्यावर कारवाई नाही. असं सरकार भाजप सरकार. आणि म्हणून मला वाटतं या सरकारने आमचा महाराष्ट्र अस्थिर केला आहे. पुढच्या 3 वर्षात यांच्या हातून काय होईल असं मला वाटत नाही. हे असंच खोटं बोलत चुकीची माहिती देत 5 वर्ष पूर्ण करतील. माणसं जगतात. त्यातली काही माणसं कर्तृत्वान निघतात, आपल्या आयुष्यात प्रगती करतात आणि काही नुसतीच जगतात ॲनिमल सारखी, प्राण्यांसारखी. तसं हे सरकार तसंच आहे. नुसतं जगणारं कारभार करणारं यांच्या हातून काही महाराष्ट्र घडेल. महाराष्ट्राची जनता सुखी आणि समाधानी होईल. प्रगत महाराष्ट्राची ख्याती कायम राखली जाईल असं मला वाटत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राणे साहेब. आपण आपली विजन आपल्या सर्व नागरिकांसमोर मांडलेली आहे. मला खात्री आहे आपल्यातल्या अनेक जणांना राणे साहेबांसाठी प्रश्न असतील. पहिला एक साहजिक प्रश्न आहे तुमच्यासाठी. मराठा समाज त्यांच्या मनातली खदखद आज रस्त्यावरती दिसते. लाखोंच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय. पण त्यांचा हा आक्रोश आहे तो मूक आक्रोश आहे. त्यांना शब्द देण्याची जबाबदारी ही तुमच्यासारख्या नेत्यांची आहे. काय करता येईल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी? मूक मोर्चा आहे. त्यांनी संदेश राणे समितीच्या अहवालातून दिलेला आहे की आरक्षण जे दिलं ते परत द्या. खरा संदेश आरक्षण आहे. आणि अॅट्रॉसिटी ॲक्टची जे काही कलमं आहेत ती काही बदलणं आवश्यक आहे, ती बदलावी. आणि नगरमध्ये झालेला बलात्कार आहे, अमानुष बलात्कार, त्या आरोपीनं फाशी व्हावी. या 3 मागण्यांसाठी हे मोर्चे निघते. सर आपल्याला एक विनंती, आपल्या समोर जो माईक आहे तो आपण हातात घेऊन बोलावा. पुढचा प्रश्न. नमस्कार राणे साहेब. नमस्कार. आपण आत्ताचं सरकार काय करत नाही हे सविस्तर सांगितलं.
पण सर मला असं वाटतं की आजचा आपला कार्यक्रम आहे माझा महाराष्ट्र माझं विजन. तर महाराष्ट्र यापुढे कशी प्रगती करू शकेल याबद्दल आपलं किंवा आपल्या पक्षाचं काही विजन आहे का, काही योजना आहेत का, ते समजावून घेणं सामान्य माणसाला खूप आवडेल. नक्कीच माझं सरकार किंवा त्यावेळेला आमचा काँग्रेस पक्ष महाराष्ट्राला प्रगती देण्यासाठी उद्योग क्षेत्रात, शेती क्षेत्रात, उद्योग क्षेत्रासाठी मी त्यासाठी इंडस्ट्री विभागाचं नवीन धोरण आणलं. त्यात पायाभूत सुविधा कशा असाव्या, सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्प आणण्यासाठी सबसिडी कशी असावी, विजेचे दर कसे असावे हे धोरण जाहीर केलं. उद्योगातून मोठ्या प्रमाणात उद्योग आल्यास राज्याची प्रगती होते, बेकारी जाते, राज्याचं उत्पन्नही वाढतं. शेतीमध्ये बाय प्रोडक्ट काढले जावेत शेतीच्या पिकातून आणि शेतकऱ्याला अधिकचे पैसे मिळवून द्यावेत म्हणूनही आमचं तसं धोरण आम्ही आणलं होतं आणि आम्ही तो प्रयत्न करत होतो. अनेक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम सुरू आहेत. आम्ही कारखाने बंद व्हावेत, उद्योगधंदे बंद व्हावेत यासाठी प्रयत्न केला नाही. तर गेल्या 2 वर्षात पर्यावरण विभागाने अनेक ठिकाणी कल्याण डोंबिवलीचे 144 कारखाने बंद केले, आम्ही बंद केले नाही. लोकांचं दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी, राज्याचं स्थूल उत्पन्न वाढण्यासाठी तशा प्रकारे आम्ही बजेटमध्ये आर्थिक तरतूद करत होतो आणि राज्यामध्ये दरवर्षी मानवी निर्देशांक वाढावा हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही तरतुदी करत होतो. म्हणजे महाराष्ट्र दरवर्षी प्रगतीच्या दिशेने जावा, दारिद्र्यरेषेखालची संख्या कमी व्हावी, कुपोषित बालक मुक्त महाराष्ट्र व्हावा हा आमचा प्रयत्न होता आणि तशी तरतूद करत होतो. याला पूर्ण यश मिळालं असं वाटत नाही, पण पुढे त्याच मार्गाने सरकारने जावं असं मला वाटतं. साहेब नमस्कार, मी शाहीर आझाद नायकवाडी कोल्हापूर, सत्यशोधक चळवळीत काम करणारा एक शाहीर आहे. एकीकडे लाखोच्या संख्येनं आमच्या मराठा बांधवांचे मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आमच्या दलित बांधवांचे ॲट्रॉसिटी कडक करा यासाठी मोर्चे निघत आहेत. भविष्यामध्ये साहेब प्रत्येक जातीमधला जातीय अभिनिवेश वाढत जाऊन शिवशाहू फुले आंबेडकरांचा आपला जो महाराष्ट्र आहे आपण असं म्हणतो हा जाती जातीमध्ये विभागला जाईल काय? जाऊ नये अशी अपेक्षा आहे. खरं म्हणजे मराठा समाजाचे आरक्षणासाठी मोर्चा निघताना प्रतिमोर्चा निघता कामा नये असं मला वाटतं. कारण असं आहे की या महाराष्ट्रात अन्य जातींना ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्यांना आरक्षण देताना मराठा समाजाने कधी विरोध केला नाही, प्रतिमोर्चा काढले नाही आणि त्यामुळे आता मराठा समाज किंवा महाराष्ट्राचे सगळे मराठा मुख्यमंत्री होते, अन्य जातीच्या लोकांना आरक्षण दिली तेव्हा आता प्रतिमोर्चा निघू नयेत. पण माझी प्रामाणिक इच्छा आहे आमचे दलित समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये कोणतेही तेढ निर्माण होऊ नये, ताबडतोब मिठावं, जे नाशिकला घडतंय ते सामंजस रीतीने मिटावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. नमस्कार राणेसाहेब, मी कोल्हापूरहून दिलीप देसाई बोलतोय. मराठे क्रांती मोर्चाचे मुखमोर्चे खऱ्या अर्थानं कोल्हापुरात गोलमेज परिषद झाली 14 जुलैला, त्यात नितेश राणे सुद्धा होते. यामध्ये आताच मुख्यमंत्री महोदय यावेळेस व्यासपीठावर आले होते, परंतु या मुखमोर्चा संदर्भात ठोस अशी भूमिका घेऊ शकले नाहीत. ते असं म्हणतात की मागच्या सरकारनंच हा प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे, त्याबाबत आपण कुठे काय कमी पडलात का काय, हा तुमच्या पुढे प्रश्न निर्माण आहे. मी अजिबात कमी पडलो नाही. मुख्यमंत्री बगल देत आहेत विषयाला, हेच तर मुख्यमंत्री आणि याच्यापूर्वी झाले मुख्यमंत्र्यांमध्ये फरक आहे. मी दिलेल्या अहवालामध्ये मी 52% वरती आरक्षण मागितलं, 16%. ते कशामुळे? राज्य घटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) प्रमाणे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा सिद्ध करून राज्य सरकारने आरक्षण द्यावं हे 15(4) आणि 16(4) ने सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही अहवाल तयार केला. आम्ही कोणाचंही आरक्षण घेतलं नाही आणि म्हणून 52च्या वरती तामिळनाडूने आरक्षण दिलं होतं. तामिळनाडूच्या ज्या वकिलांनी ड्राफ्टिंग केली, आमच्याही या मराठा समाजाला आरक्षणाची ड्राफ्टिंग त्यांच्याकडूनच आम्ही करून घेतली.
कायदेशीर सगळ्या बाबी 18 लक्ष लोकांचा सर्वे केला आम्ही. 18 लक्ष सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाचा, आणि ते सिद्ध करूनच 16% आम्ही शिफारस केली. मुख्यमंत्र्यांना आरक्षण द्यायचं नाहीये हे त्यांचं मत नाहीये, हे RSSचं मत आहे. पण ज्यांना ते बंधनकारक आहे, उघड बोलत नाही, उघड फक्त नारायणानेच बोलू शकतो, यांची धमक नाहीये. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, शिवसेनेचं पण मत हे आरक्षण देण्याच्या बाजूचं नाहीये. त्यामुळे दोघांचंही मत आरक्षण द्यायचं नाहीये, आणि म्हणून ते बगल देतात मुख्य विषयाला. या आधीच्या सरकारच्या काळामध्ये या मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात कमिटी स्थापन झालेली, आणि त्या कमिटीने जो अहवाल दिला त्या अहवालावर बेस्ड आरक्षण द्यायला न्यायालयाने नकार दिलेला होता. तर अशी कोणती लूपहोल्स राहिली होती आणि ती भरण्यासाठी काय करता येईल? कोणत्याही कमी त्या अहवालात नव्हतं. कोर्टासमोर जे मुद्दे तेव्हा हायलाईट करण्यात आले ते केंद्रीय मागास आयोगाचा अहवाल आणि मंडळाचा आयोग यांचा अहवाल तिथे त्यांना दाखवण्यात आला. पण राणे समितीचा रिपोर्ट आणि सर्वे, तो सर्वे हायलाईट करायला पाहिजे होता, तो केला नसल्यामुळे कोर्टाने स्टे दिला. मी रवी मांजरेकर. नमस्कार. आपण मराठा समाजाचे, माझं काय त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही, पण मराठा समाजाचे आरक्षण म्हणजे फिर्यादी तुम्ही आणि न्यायाधीश पण तुम्ही, हे कसं काय? तुम्हाला का नेमलं? दुसरे कोण नव्हते? एक. दुसरं म्हणजे मराठा समाजाचे एवढे मुख्यमंत्री झाले, त्यांनी मराठा समाजाकरता काहीच केलं नाही, अप्रत्यक्षरित्या दिलेली कबुली आहे, तरी हरकत नाही. परंतु आपण जे 50%च्या वर आरक्षण मागतायत ते मागासलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना आपण मागताय. मग तुम्ही अशी मागणी का नाही करत की मराठा समाजाला द्या, परंतु त्याच्यामध्ये क्रीमी लेअरला देऊ नका? अशी मागणी तुमच्या समितीने केली होती का? केली असली उत्तम, नाही केली असली तर तुम्ही फक्त मताकरता 32% मताकरता करताय असं म्हटलं तर काय चूक होईल? पहिला विषय आहे तुमचा, मलाच का केलं अध्यक्ष, हा कॅबिनेटचा निर्णय नाही. ऐकून घ्या, मी म्हणजे कॅबिनेट नाही, सगळे मंत्री. नाही, एक मिनिट, आता आपलं झालं नाही, माझं उत्तर संपूर्ण ऐकतो, परंतु तुम्ही स्वतःला रिफ्यूज केलं पाहिजे जसे हायकोर्ट जज रिफ्यूज करतात. नाही, इथे असं रिफ्यूज करायला मला वाटलं चांगली जबाबदारी मिळाली, जी काय अनेक वर्ष कोणा न्याय देता आला नाही, ज्या वर्गाला तो देता येईल म्हणून मी आनंदाने स्वीकारली. आणि त्यामध्ये अहवालामध्ये कोणत्या कोणत्या विषयावर अभ्यास करून निर्णय द्यावा त्याच्यात सांगितलं होतं. तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी शिफारस कोणत्या मुद्द्यावर करावी हे मुद्दे दिले होते त्यांनी, आणि त्याच मुद्द्यांना आम्ही उत्तर दिली. देताना राज्यघटनेचा कायद्याचा आधार देऊन उत्तर दिली, म्हणून ती फक्त मराठ्यांना ची शिफारस केली. मागासलेले सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासल्या वर्गालाच हे 16% आरक्षण द्यावं हे घातलं. तिसरा विषय काय आपला? नाही, मी फक्त सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकचा सर्वे केला आणि जे मागासलेले आहेत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक त्यांनाच द्यावा असं म्हटलंय. राणे साहेबांना एक प्रश्न. मी किशोरी पेडणेकर. साहेब, आपल्याकडे ही 2 आणि गेली 4.5 एवढी वर्ष सोडली तर अनेक स्वतंत्र झाल्यापासून आपण महाराष्ट्राचं काँग्रेसने नेतृत्व केलं. काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये सगळेच मराठा होते. आज ज्या पद्धतीने मोर्चे निघत आहेत आणि इतकी मोठी लोकसंख्याने लोक खाली येत आहेत, एकतर एवढ्या लोकसंख्येचा कुठेतरी आदर हा त्यावेळेला व्हायला हवा होता की ही आज एवढी वेळ आली की आम्हाला रस्त्यावर येऊन आमचं आरक्षण आपल्याला मागावं लागतंय. कारण तुम्ही काय आम्ही काय एकाच समाजाचे असल्यामुळे आजच्या घडीला शिकूनही मुलांना मागे राहावं लागतंय आणि जे कमी आहेत ते पुढे जात आहेत. त्यामुळे जो स्तर असतो एक बुद्धीचा तो कुठेतरी कमी दिसतोय आणि त्याच्यामुळे आज तरुण पिढी कुठेतरी भरकटते असं वाटतंय. आपला प्रश्न नाहीये, माहिती सांगितली तुम्ही. प्रश्न आहे की एवढ्या वर्षात काँग्रेसने मग केलं काय? का नाही आम्हाला आरक्षण दिलं? आरक्षण दिलं ते काँग्रेसनेच दिलं, यांनी ते बंद केलं.
बंद केलं. पहिल्या 4.5 वर्षात मी तिकडे होतो. आता ही 2 वर्ष आहे ती काँग्रेसमध्ये आणि एकूण 11 वर्ष झाली. पण काँग्रेसनेच ही कमिटी नेमली. काँग्रेसच्याच राजवाडीत वेगवेगळ्या संघटना येऊन मागणी केली की ताबडतोब आम्हाला आरक्षण द्या. त्याचा विचार करूनच मुख्यमंत्र्यांनी ही कमिटी नेमली आणि त्या कमिटीने पॉझिटिव्ह म्हणजे मराठा समाजाच्या बाजूने निर्णय घेतला. हा काँग्रेसचाच राजवट. शेवटचे 2 प्रश्न, वेळ कमी आहे आपल्याकडे. मी अभय देशपांडे. नमस्कार. मला उद्योगाच्या संदर्भात विचारायचं आहे, कारण तुम्ही उद्योग मंत्री म्हणून काम केलेलं आहे. नवीन धोरण करण्यातही तुमचा सहभाग होता. मागच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातली गुंतवणूक, उद्योगातली प्रत्यक्ष गुंतवणूक बरेच करार झाले पण कमी झाली आहे. त्यातला मुख्य प्रश्न आहे तो विजेच्या दराचा. त्याचा उल्लेख तुम्ही आत्ता पण केलात. तर हे विजेचे दर कमी केले तर कृषी क्षेत्राला किंवा अन्य वर्गाला देणाऱ्या सबसिडीज आपल्याला देता येणार नाहीत अशी भूमिका होते. तर याच्यातून तुम्ही काय मार्ग काढू शकाल? आणि दुसरं, आता विजन हा विषय असल्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणात आणखी काय महत्त्वाचे बदल करणं अपेक्षित आहे आपल्याला? आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अजून एक कमिटीचा मला अध्यक्ष केला, तो म्हणजे विजेचे दर कमी करण्यासाठी. त्यावेळेला मी इंडस्ट्रीचा दर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि तो एक रुपया कमी केला. 1 रुपया युनिट मागे कमी मी केला. तो करत असताना मी शेतकऱ्यांची सबसिडी कमी होऊ नये याची काळजी घेतली. महाराष्ट्रात जवळपास 10,000 कोटीची सबसिडी शेतकऱ्यांना देतो आणि 10,000 आपण उद्योग म्हणजे इंडस्ट्रीकडून वसूल करतो. पण मी त्यावेळेला शेतकऱ्यांची सबसिडी कमी केली नाही, तर ऊर्जा विभागाचा जो खर्च आहे मेंटेनन्सचा आणि वाहतुकीचा तो मी कमी केला आणि त्याच्याऐवजी 1 रुपया टेरिफमधून कमी केलं. राणेसाहेब, एक प्रश्न. तुम्ही मुद्दे मांडताना ज्या पद्धतीने आक्रमक होता, तुमची आक्रमकता काँग्रेसमधल्या इतर नेत्यांमध्ये का दिसत नाही? म्हणजे काँग्रेस आक्रमकतेत कमी पडते? आक्रमकता ट्रान्सफर करायचं काय अजून मेडिकल हे निघालं नाही. नमस्कार साहेब, मी ॲडव्होकेट रंजना पगार गवांदे. मी नगरहून आहे. याचा विशेष उल्लेख याच्यासाठी करते की नगर जिल्ह्यामध्ये आता सध्या जे स्त्रियांविषयी असुरक्षिततेचं जे वातावरण आहे आणि ते दारूशी जोडलं गेलंय, असं म्हणजे सगळ्याच स्तरातून ते वास्तव समोर आलेलं आहे. तर आपल्याला विरोधी पक्षनेता म्हणून मी हा प्रश्न विचारू इच्छिते की संपूर्ण दारूबंदीची मागणी संपूर्ण महाराष्ट्रभर मागणी होते. बिहार सरकारने तो निर्णय घेतलाय, परंतु महसुलाचं कारण पुढे करून लोकांच्या आरोग्याशी निगडीत किंवा गुन्हे, हे स्त्रियांचं शोषण याच्याशी निगडीत हा प्रश्न असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर आपण विरोधी पक्षनेता म्हणून आपली काय भूमिका आहे त्या संबंधाने? विरोधी पक्षात आहे, नेता नाही. पण आपला जो प्रश्न आहे, मी राज्याचा मुख्यमंत्री झालो आहे म्हणून उत्तर तुम्हाला समाधान वाटावं म्हणून देणार नाही. वस्तुस्थिती आहे की मद्य, आता बघा तुम्ही GST येते आहे, त्यातून पेट्रोल, डिझेल आणि मद्य वगळलं आहे. का वगळलं? तर वगळलं एवढं की या देशाला किंवा राज्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न येतं, त्या क्षेत्राकडून येतं. आणि तेवढं जर आपण दारूबंदी केली आणि मिळणाऱ्या उत्पन्नाला मुकलो तर तेवढं उत्पन्न अन्न कुठल्याही क्षेत्राकडून भरून काढण्याची क्षमता राज्याची नाही आहे किंवा देशाची नाही आहे. आणि म्हणून दारूबंदी होत नाही आहे. पण मी तुमच्या मताशी सहमत आहे, व्हावी असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न अगदी छोटासा. नारायण राणे यांची लेगसी पुढे कोण नेणार, नितेश की निलेश? बोथ. धन्यवाद नारायण राणेजी, तुम्ही या ठिकाणी आलात, आपलं विजन मांडलं आणि सर्व उपस्थितांच्या प्रश्नांना आपण उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचे आभार. मी नारायण राणे यांना सन्मानित करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर.